पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत असल्यानं नागरिकांची पाणी टंचाई दूर होऊ लागली आहे। ठाणे शहरात 1 जून ते 23 जुलैपर्यंत 1805.12 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी 461.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामुळे जोरदार पावसामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत असल्याचं पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं कळवण्यात आले। मागील जून महिना सुरू झाला होता तरी नागरिकांना पाणी टंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागत होतं। ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा दिवा परिसरात नागरिकांना सलग 5 दिवस पाणी मिळत नव्हतं, तर शहर परिसरात 3 दिवस पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावं लागलं होतं। तसंच ग्रामीण भागातील शहापूर मुरबाड परिसरात टँकरनं पाणीपुरवठा सुरू होता। ठाणे आणि सभोवतालच्या शहरांना तानसा, भातसा, मोडकसागर आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणांमध्ये एकूण 667 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध राहिला होता। आता पावसानं चांगला जोर पकडल्यामुळे ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे। याचबरोबर भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि बारवी धरण क्षेत्रात देखील पाऊस चांगला होतोय। असाच पाऊस 8 दिवस पडत राहिला तर सर्व धरणं भरून ओसंडून वाहतील। यामुळे जिल्ह्याला तसंच उपनगरातील काही भागांना पुरेसा पाणीपुरवठा सुरू राहील। यामुळे पाणी टंचाईची कायमची चिंता नागरिकांची आता मिटणार आहे। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील 8 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। हा जाहीर पक्ष प्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय। याच दरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी, माजी नगरसेविका हफीजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफिल शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन, सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, सरफराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहबूब शेख, सय्यद शमवील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। यावेळी माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी, मेहफूज शेख यांची शीलडायघर ब्लॉक अध्यक्षपदी तर सय्यद शमवील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा कळव्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमान्य नगर पाडा क्रमांक 3 या ठिकाणी असलेल्या तळअधिक मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळमजल्याच्या रूममधील छताचं प्लास्टर कोसळल्याची घटना काल मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। यामध्ये 63 वर्षीय सुनंदा वारंग आणि 38 वर्षीय दिनेश असे मायलेक जखमी झालेत। सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले, तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्यानं उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे। लोकमान्य नगर पाडा नंबर 3 येथील मायलेक छताचं प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर योगेश यांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली। त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। या चाळीत तळअधिक पहिल्या मजल्यावर प्रत्येकी 3-3 असे 6 रूम आहेत। यातील रूम नंबर 1 मधील प्लास्टर पडलं असून ही रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे। तेथे जखमी वारंग कुटुंबीय भाड्यानं राहत आहेत। तसंच त्या चाळीचं बांधकाम अंदाजे 20 ते 25 वर्ष जुनं आहे।
या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसंच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. तेथून त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दिनेश याच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी सोडण्यात आला आहे. घटनास्थळी लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारत निवडणूक आयोगाकडील 20 जून 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 21 जून आणि 27 जून रोजीच्या पत्रान्वये कळवल्याप्रमाणे सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. निवडणुका न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्या अनुषंगानं 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करावी. तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर 6, ज्या मतदारांच्या नावात अथवा पत्त्यात दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8, तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा. तसंच दिनांक 27 जुलै, 28 जुलै, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजनही करण्यात आले. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे. ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्यानं प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षा चालकांना मात्र चाप बसलाय. प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणं रिक्षा चालकांना बंधनकारक असेल. भाडे नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिलाय. आमदार निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस अधिकारी आणि रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचं पालन रिक्षा चालकांनी करावं अशा सूचना देण्यात आल्यात. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होतंय. ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे 6 लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात रिक्षाचा वापर करतात. याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षा चालक अडलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडं आकारतात तर जवळचंच भाडं नाकारतात. मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात. नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात. वाहतूक विभागानं ठरवून दिलेल्या रांगेत उभं न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकांमधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात. या सर्व प्रकारास आता चाप लावण्यात आला आहे. काय
मॅडम आणि DCP राठोड साहेब आणि चौधरी साहेब आणि इथले काय अंमलदार त्यांनी अशी शिस्त लागली गेली पॅसेंजरला व्यवस्थित रिक्षा घेतली पाहिजे आणि रिक्षावाल्याला शिस्त लागली पाहिजे. तर आज RTC आणि ट्रॅफिकवाल्याची दोन्ही माणसं तुमची आहेत आणि शिस्त रिक्षाला लागते आहे. व एवढंच ते एकाने काय होतं जे प्रमाणित रिक्षाला असतात ते यायला आखरी घालतात. त्यांनी जरी त्या रिक्षा लोकांना रिक्षाने मला एवढी लाईन लागते आणि आज एवढं असं झालेलं आहे तर पाणी तलावाचं पाणी दिलेलं आहे त्यामुळे रिक्षा कमी आहे. मग त्याच्यामुळे आज शिस्त ट्रॅफिकवाले आणि युनियनची माणसं बी उभी आहेत सकाळपर्यंत लोक हेल्प करतात. पण आम्ही युनियनची रिक्षा इथे एकही लावून दिली नाही. जोपर्यंत आम्हाला DCP साहेब आणि MLG पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमची नगर लाईनवर लाईन आणि बाकीची लाईन दोन लाईन आहेत तो बंद करतो तोपर्यंत आम्ही रिक्षा लावून देतो. पण आम्ही हेल्प लाईनला करतो.